रोज उठलं की स्वयंपाकाला काय करायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि मी तर आज या प्रश्नाला थोडंसं बाजूला ठेवलं होतं. म्हटलं चला आज आपण बाहेरच जाऊन काहीतरी खाऊन येऊया. मिस्टरांना सांगितलं, मग ते मला इकडे मिसळ पॉईंटला घेऊन आले होते, गार्डन मिसळला. तर तिथे मस्त अशी मिसळ आमची आलेली होती आणि आम्ही ती छान अशी एन्जॉय करत होतो आणि आजूबाजूला मस्त अशी झाडं वगैरे होते. खरंच खूप छान वाटत होतं, असं निसर्गाच्या सानिध्यात बसल्यासारखं आणि छान अशी मिसळची टेस्ट होती. मस्त आम्ही ती खाल्ली आणि क्रिशिवला तर आम्ही काही मिसळ दिली नाही, त्याला फक्त दहीच दिलं जे मिसळसोबत आलेलं होतं, कारण तो काही तिखट खातही नाही. आणि बघा ते दही खाऊन त्याचं तोंड कसं झालेलं होतं. त्यानंतर घरी येताना ना बेकरीमध्ये आलेलं होतं असं चिटचाट काहीतरी घेण्यासाठी, क्रिशूसाठी दिवसभर काही ना काही लागतच असतं, त्यामुळे आलेलं होतं. ते घेतलं सर्व आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर सायंकाळी ना असं वातावरण झालेलं होतं आमच्या इकडे, असं वाटत होतं पाऊस येईल, पण मग काही पाऊस आलाच नाही. त्यानंतर मग घरामध्ये आल्यावरती बघितलं तर क्रिशू बघा डायरेक्ट पीठ खेळत होता आणि अर्धा डब्बा त्याने पीठ जवळपास थांडून दिलेलं होतं खाली. पण म्हटलं आता हे बघून इतका संताप आला होता, पण मग विचार केला की आपलंच आहे, आपण त्याला मारूही शकत नाही, त्याला काही बोलूही शकत नाही, कारण मारलं आणि बोललं तरी आपल्यालाच वाईट वाटतं. शेवटी मग मी ते सर्व साफ करून घेतलं. पण खरंच सांगते किती पेशन्स पाहिजे का आईकडे हे असं बघितल्यानंतर. मी तर खरंच इतकी वैतागून गेले होते. पण मग शेवटी काय सर्व काही साफ केलं, आवरून वगैरे घेतलं आणि त्याला तर पहिले साफ केलं, गार पाण्याने त्याला आंघोळ घालून दिली आज तर डायरेक्ट. चलो बाय.